नमस्कार. प्राध्यापक बी जी मागले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजपासून आपण काही मतदारसंघातील लक्षवेधी लढती बघणारच आहोत. पण तत्पूर्वी काही व्यक्ती ज्या आहेत राजकारणातल्या प्रचंड वादग्रस्त अशा बनल्या आहेत. त्यातली पहिली व्यक्ती आपण जी बघतो आहोत ती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. नागपूर दक्षिण पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ. या मतदारसंघातील ही लढत जी होते ती प्रमुख, अर्थात अजूनही माघार घ्यायची मुदत आहे, त्यामुळे एक्झॅक्टली कुणामध्ये ही लढत होईल हे आज घडीला सांगता जरी येत नसलं किंवा कोण किती उमेदवार असतील, काय काय असतील याच्याविषयीचा आपल्याला काही मांडणी जरी करता आली नाही, तरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकते. ती म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याच्या विरोधातली प्रमुख व्यक्ती काँग्रेसची जी आहे आज, ती म्हणजे प्रफुल्ल गुडदे साहेब. फडणवीस साहेबांच्या विषयी आपल्याला प्रामुख्यानं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची आजची 14 पासूनची आत्तापर्यंतची वाटचाल याच्यावरती फोकस आपण करणार आहोत. मित्रांनो, आपण आवर्जून हे सगळे शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फडणवीस साहेब हा महाराष्ट्रातला भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा. 2014 ज्यावेळेला प्रथम भारतीय जनता पार्टी सत्तेत आली त्यावेळपासून 2014 ते 19 या काळातील मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 5 वर्ष सलग ते मुख्यमंत्री होते. या काळात असेल किंवा यानंतरचा 2-2.5 वर्षाचा आत्ताचा जो काळ आहे, या काळातील ते उपमुख्यमंत्रीपदी होते. तर या काळामध्ये त्यांचा एकूण राजकीय व्यवहार कसा झाला, त्यांना मिळालेले जो पोर्टफोलिओ होता तो मुख्यमंत्री पदाचा असेल किंवा आत्ता मिळाला त्यांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असेल, याला त्यांनी न्याय दिला का, आणि मग त्यांचे एकूण निवडून येण्याचे चान्सेस, आणि खरं म्हटलं तर असं बोलणं म्हणजे बरेच जणांना धाडसाच वाटेल, त्यांचं निवडून येण्याचे चान्सेस तुम्ही तपासताय तसं काही नाही आहे. पण कुणीही म्हणजे अगदी इंदिरा गांधींना सुद्धा पराभव पत्करावा लागला होता. त्या दृष्टीनं आपण फक्त चर्चा करत आहोत की देवेंद्र फडणवीस साहेबांचं व्यक्तिमत्व, राजकीय व्यक्तिमत्व कसं आहे आणि काय आहे. एक ते सध्या वादग्रस्त आहे आणि त्यांच्या पाठीमागे सगळ्यात मोठा जो गंभीर मुद्दा चिकटला आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीनं उभा केलेला छत्रपती शिवरायांचा जो पुतळा होता राजकोट मालवण बंदरावरती, या राजकोट किल्ल्यातील पुतळा केवळ 8 महिन्यामध्ये कोसळला. अत्यंत वाईट घटना आहे ह्या 6 ते 7 वर्षाच्या इतिहासातली, की सगळ्याच दृष्टीनं वाईट आहे. तो म्हणजे इतक्या मोठ्या ज्यांना आपण आपलं दैवत समजतो, अगदी सर्वगुण संपन्न असा आपल्या पाठीमागे ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असं एक प्रेरणास्थान आहे, तर हे प्रेरणास्थान आहे. तर यांचा पुतळा कोसळावा आणि तेही केवळ 8 महिन्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये झालेला गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार याची तुलना दुसऱ्या कशाशीही होत नाही. गैरव्यवहार निश्चितच झाला, भ्रष्टाचार निश्चितच झाला, पण याच्यावरती काही म्हणजे लगेच पडदा टाकून रिकामे झाले. नेमकं काय झालं काय नाही याच्याविषयीचं आता लगेचच काय त्याच्याविषयी काही आपल्याला सांगता येईल असं या शासनाचं काही चाललेलं नाही. तरीसुद्धा लोकांनी छत्रपतींचा पुतळा ज्यावेळेला पडला त्यावेळेला भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे दोष दिला, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक दोष हा देवेंद्र फडणवीस साहेबांना होता. त्यांचं थोडक्यात, आता ते उभारणार आहेत हे बघण्यापूर्वी आपण त्यांचं थोडक्यात व्यक्तिमत्व बघू. आतापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात त्यांना सत्ता मिळाल्यापूर्वी आणि सत्ता मिळण्या 2014 पूर्वी त्यांचं व्यक्तिमत्व, ते बिनधास्त बोलून जातात. खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीनंच बोलतात असं सर्वांची ठाम समजूत झाल्या. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी घेतली. ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अधिसूचना जारी केली त्याच्या 4च दिवसात त्यांनी सांगितलं की हे अशा पद्धतीनं करता येत नाही. इतके लबाडी त्यांनी काही बाबतीत केले की ते उघड झाले. अगदीच बोलायचं झालं तर धनगर समाजाला
आम्ही सत्तेवर आल्यानंतर 8 दिवसात आरक्षण देतो म्हणणारे फडणवीस साहेब आज 11 वर्ष पूर्ण झाली तरीही धनगर समाजाला ते आरक्षण देऊ शकलेले नाहीत. लबाडे प्रचंड मोठे खोटं बोलतात. शेतकऱ्यांच्या बाबतीत तर त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे खोटं बोलले की त्यांचं व्यक्तिमत्वच खोटं असावं अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना शंका आहे. 2022लाच ते उत्पन्न दुप्पट करणार होते. आज 2024 आहे. त्यामुळं सगळा शेतकरी वर्ग आज कापूस असेल, ऊस असेल किंवा कांदा असेल, सोयाबीन या सगळ्यांचे दर घसरलेत. पण त्याच्यावरती ते बोलत नाहीत. ते अप्रत्यक्षपणे ते कसं योग्य आहे हे सांगायचं भानगड. हे सगळं लोकांना ओळखतोय आता. तुम्ही कितीही जरी कॅमेऱ्यासमोर एखादी गोष्ट फिरवून सांगायचा जरी प्रयत्न केला तरी लोक ते समजतात की हे आपल्याला फसवायला लागलेले आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांना दिलेल्या ज्या काही आश्वासनं होती ही त्यांना नाही म्हणजे त्यांनी तिकडे दुर्लक्षच केलं असं म्हणायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग म्हणजे त्यांना गुजरात फार प्रिय आहे. या गुजरातच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गोष्टी मी यादी देऊ शकतो तुम्हाला. जे आता परवाचा सुद्धा टाटाचा जो प्रकल्प आहे तो सुद्धा गुजरातलाच गेला. आता तो आपण असं म्हणूया आपोआप गेला. उभा करणार होते नागपूरला, नागपूरचं नंदनवन झालं असतं पण तो गुजरातला गेला. आता ते म्हणतात की हे आधी जाणारच होतं, हे ठरलंच होतं. अनेक बाबतीत ते सविस्तर स्पष्टीकरण समजावून सांगायचा प्रयत्न करतात पण ते जनतेला पटत नाही ना. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. ज्या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस साहेब उभं राहणार आहेत तो मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम. या मतदारसंघात प्रामुख्यानं कारण अलीकडं सगळ्यांना धर्म जात याच्याविषयी फार म्हणजे उत्सुकता लागून राहिलेली असते. तर जातीय समीकरण इथं काय आहेत हे आपल्याला बघावं लागेल. आणि ते बघणं म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या यशापयशाचं लेखाजोखा मांडणं. याला कारण आहे तो म्हणजे मराठा समाज. आणि मराठा आरक्षण त्यांनी नाकारल्यामुळं मराठा समाजाच्या ते अगदी राजकीय दृष्ट्या मराठा समाज त्यांना जरांगे पाटील दादा स्पष्टपणे म्हणतात की हे मराठा द्वेष्टे आहेत. मराठा समाजाला नाहीसं करणं किंवा त्यांना त्रास देणं, त्यांना त्यांच्या मुलाबळ्यांचं अहीच चिंता, त्यांना त्यांचं चांगलं नशीब होऊ नये, त्यांनी विकास चांगला करू नये, या अनेक दोष त्यांनी मराठा समाजाच्या नेता म्हणून यांच्या समोर आणलेल्या आहेत, समाजासमोर आणलेल्या आहेत. त्यामुळं कशी परिस्थिती आहे जाती समीकरण साधारणपणे आपण बघूया. एक्झॅक्टली आकडे असणार नाहीत पण साधारणपणे असे आहेत की कुणबी समाज अर्थात जे उमेदवार त्यांच्या विरोधात उभारतात प्रफुल्लजी हेच कुणबी समाजाचे आहेत. काँग्रेसनं त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार हा कुणबी समाजाचा आहे, गुडदे सर. आणि कुणबी समाजाचं साधारण मतदान 80 ते 90 हजार आहे. साधारणपणे तेवढंच मतदान दलित बांधवांचं म्हणजे 70 ते 80 हजार एवढं आहे. आता मुस्लिम बांधवांचं मतदान हे 40 ते 50 हजार आहे. फडणवीस साहेबांच्यासाठी एक चांगली गोष्ट म्हणजे तेली समाजाचं मतदान 58,000 पेक्षा जास्त आहे. हे थोडंसं आणि मग इतर मराठा असतील किंवा बाकीच्या छोट्या मोठ्या जाती असतील यांचं 1 लाखभर मतदान आहे. या मतदानांचा जर का जाती समीकरण जर आपण बघायला गेलो तर देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणबी समाजाचे विरोधक ते कुणबी समाजाचे आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब ब्राह्मण समाजाचे आहेत. ते नेहमी म्हणतात मी ब्राह्मण आहे म्हणून माझ्यावर टीका करतात, ब्राह्मण आहे म्हणून म्हणजे ते त्या आपल्या छोट्या जातीच्या आड लपायचा नेहमी प्रयत्न करतात. तसं कोण महाराष्ट्रात करत नाही. या कुणबी बांधवांची मतं फडणवीस साहेबाला मिळतील असं वाटत नाही.
त्याच वेळेला दलित समाजातून याच्या आधी कसं होतं 2019 सुद्धा बसपा बहुजन समाज पार्टीचे म्हणजे मायावतींचा एक उमेदवार उभा असायचा आणि त्याला बऱ्यापैकी 17-18 हजार मतं पडलेली होती. या वेळेला बऱ्यापैकी देवेंद्र फडणवीस साहेबांनी या समाजातील अनेकांना मदत करायची प्रयत्न केलेला आहे, व्यक्तिगत मदत शासनाच्या माध्यमातून. त्यामुळं सगळ्याच्या सगळा दलित बांधव यावेळेला काय मायावतींच्या पाठीशी थांबणार नाही किंवा आपल्या राज्यातल्या जे काही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील त्या उमेदवाराला पडतील असं नाही, पण त्यातली बहुतांशी मतं सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब निश्चितपणे घेऊ शकतील असं वाटतं. अर्थात जर समसमान मतं पडली तर त्याला काय फारसा अर्थ नाही उद्भवत, कारण जेवढी मतं फडणवीस साहेबांना पडणार आहेत तेवढीच मतं साधारणपणे कुणबी समाजाच्या प्रफुल्ल साहेबांना सुद्धा पडण्याची शक्यता आहे. कारण तेवढेच ऋणानुबंध आणि सगळा आजपर्यंतचा इतिहासच असा आहे की दलित बांधव हा काँग्रेसच्याच पाठीशी राहतो. एक चांगली गोष्ट आहे, जे जाती समीकरणात तेली बांधव जे आहेत 58,000च्या दरम्यान त्यांचं 58-60,000च्या दरम्यान त्यांचं मतदान आहे, तो बाकी फायदा ओबीसीचा तेली बांधवांचा, कारण बावनकुळे साहेब आहेत शेजारी, तर हा फायदा बाकी देवेंद्र फडणवीस साहेबांना निश्चितपणे होऊ शकतो. मुस्लिम समाज हे साधारणपणे 40 ते 50 हजार एवढे आहेत, ते मात्र फडणवीस साहेबांना मतदान देतील असं वाटत नाही, ते बहुतांशी विरोधात जातील असं वाटतं. 2019च्या निवडणुकीला ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिले त्यावेळेला ते मुख्यमंत्री म्हणून उभे होते, म्हणजे मुख्यमंत्री ते 14 ते 19 मुख्यमंत्री होते. गेल्या काही दिवसापासून म्हणजे त्यावेळेला आपल्याला वाटत होतं की 1 लाखभर त्यांना लीड मिळेल कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा होत आहे, पण तसं काही घडलं नाही. 50,000च्या दरम्यानच लीड त्यांना राहिलं. आणि हे जे लीड आहे या दक्षिण पश्चिम मतदारसंघातलं हे लीड सातत्यानं हळूहळू भारतीय जनता पार्टीचं कमी होत आले आणि ते लोकसभेला केवळ 32,000चं लीड राहिले. म्हणजे एवढा स्टालवर्ट व्यक्ती असून सुद्धा सर्व समाजाचा, कारण ओबीसीतला धनगर त्यांना आज मदत करेल असं नाही. जरी त्यांनी म्हणजे ओबीसी आमच्या रक्तात आहे असं म्हणणं आणि त्याचं काम करणं ह्याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक आहे. त्यांच्यावरती आरोप आहे ते व्यक्तिगतरित्या कुणालाही मदत करत नाहीत, शासनाच्या माध्यमातून काय करता आलं तर करतात, तेही जाणीवपूर्वक कुणाला मदत केली असं घडत नाही. म्हणजे एक त्यांच्या बाबतीत वेगळाच हे आहे, पिंजून माणसाला मदत करतात असं म्हणतात. खरं खोटं आपण उद्याच्या मतदाराच्या वेळेला बघणार आहोत. अशी परिस्थिती असताना ते निवडणुकीला जात आहेत. त्यांच्या प्रमुख विरोधक जे असणार आहेत ते कोण? खरं तर ते आतापर्यंत 5 वेळा निवडून आलेले आहेत, आता ते 6व्यांदा जात आहेत. त्यांचे प्रमुख विरोधक जे असणार आहेत ते म्हणजे अनिल देशमुख साहेब, की ज्यांना कोणतंही कारण नसताना त्यांनी 14 महिने साधारण 1.5 वर्ष 1.25 वर्षाहून जास्त काळ जेलमध्ये ठेवलं. हा एक त्यांचा अत्यंत म्हणजे लोकांनी म्हणजे त्यांना का दूषणं द्यावी तर असा हा त्यांचा गुण आहे. अनिल देशमुख साहेबांच्यावर त्यांनी 100 कोटीचे आरोप केले, जोरात एकदम लबाडी, खोटच. आणि मग ज्या वेळेला कोर्टातून त्यांना जामीन मिळाला देशमुख साहेबांना त्यावेळेला 1 कोटीचा सुद्धा त्यांच्यावर आरोप ठेवायला म्हणजे जमिना अशी परिस्थिती फडणवीस साहेबांची झाली, त्यांच्या गृह खात्याची झाली. म्हणजे त्यांच्या लबाडीचं स्वरूप किती गंभीर होतं हे आपल्या लक्षात येईल. सुनील केदार, अनिल देशमुख हे त्यांच्या विरोधात असणारच आहेत. श्याम मानव सुद्धा त्यांच्या विरोधात हे जोरात असणार आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे पक्षांतर्गत विरोधकही त्यांचे असणार आहेत, कारण त्यांनी अनेकांना संपवायचा प्रयत्न केलाय पक्षांतर्गत. त्याच्यामध्ये विनोद म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच अनेक जण असे आहेत की त्यांना संपवायचाच प्रयत्न केला. त्याच्यात एकनाथ खडसे आहेत, पंकजा मुंडेंना सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी घरातच बसवलं होतं, पण शेवटी नाईलाज असल्यामुळं त्यांना परत
राज्यसभे ह्याच्यावरती MLC त्यांना करावं लागलं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं पक्षांतर्गत त्यांना फार मोठी मदत मिळेल असं आजचं चिन्ह नाही आहे. एवढं असलं तरी त्यांचं मग बलस्थान काय आहे? त्यांचं बलस्थान आहे ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS नागपूर, आणि दुसरं जे आहे ती म्हणजे त्यांची श्रीमंती. असं म्हणतात की ते म्हणजे कागदावरती जरी त्यांची श्रीमंती दिसून येत नसली, त्यांच्याकडे असणारा पैसा संपत्ती जरी दिसून येत असली, तरी त्यांच्याकडे प्रचंड मोठा पैसा आहे, संपत्ती आहे, आणि त्याची चौकशी केली पाहिजे असं नेहमी उद्धव ठाकरे साहेब म्हणतात. अर्थात हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सांगतात, पण त्या मतदारसंघात काय घडेल याचा ज्यावेळेला लेखाजोखा बघितला जातो, त्यावेळेला मतदारांना खुश करण्यासाठी ते अनेक प्रकारच्या म्हणजे पैशा स्वरूपात हे करतील, वस्तू स्वरूपात भेटी देतील, असं अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे हे त्यांचं बलस्थान आहे. आणि त्यांचं प्रमुख अडचण आहे की त्यांचा घटता या मतदारसंघातला जनाधार जो आहे तो घटता आहे. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील. त्यांचे जे प्रमुख विरोधक जे असतील, म्हणजे अर्थात कागदावरती त्यांची लढाई प्रफुल्ल साहेबांच्या बरोबर असेल किंवा देवेंद्र फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल साहेब काँग्रेसचे यांच्यात असेल, पण खरे विरोधक त्यांना जे असतील ते मनोज दादा जरांगे पाटील आणि इतर राजकीय व्यक्ती. त्याच्यामध्ये कसं आहे, मी आता तुम्हाला सांगितलं, देशमुख साहेब असतील, सुनील केदार साहेब असतील, हे अनेक. आज घडीला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी RSS हा खंबीरपणे असल्यामुळं अनेक त्यांच्यावरती जी संकट येते ही संकट सगळी निवारण्यासाठी तेच त्यांच्या पाठीशी खंबीर असतात. आणि मग केंद्रातलं याच पक्षाचं नेतृत्व सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करायला धजावत नाही, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यांना एक प्रचंड मोठं प्रोटेक्शन असतं. लोकसभेच्या वेळेला 40 पेक्षा जास्त 45 सीट 48 पैकी आणतो म्हणणारे फडणवीस साहेब तोंडावर पडले. केवळ 9 सीट्स आल्या, 9 खासदार. असं असलं तरीही त्यांच्यावरती कोणीही कारवाई करू शकले नाहीत. त्यांना राज्यातलं प्रमुख म्हणून नेमलंच, भारतीय जनता पार्टीचा प्रमुख म्हणून त्याला नेमलंच. तर त्यांना कशामुळे नेमलं, तर त्यांच्या पाठीशी असणारा जो RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो पाठिंबा आहे, या पाठिंब्यामुळे दुसरं कोणी त्यांच्यावरती कारवाई करू शकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. त्यांच्या विरोधात जी लढाई आहे, या लढाईला त्यांच्यावरती जे आरोप केले जातात ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटलांनी प्रामुख्याने आरोप केले ते म्हणजे मराठा समाजाचा द्वेष्टा हा माणूस, मराठा समाजाचं हित याला बघवत नाही. आणि त्यामुळं अर्थात हे दुरुस्त करण्यासाठी मराठा समाजाचे राजेच, उदयनराजेच त्यांनी आपल्या पक्षात घेतलेत. पण जेवढ्या प्रमाणात त्यांच्यावरती लागलेले आरोप जे आहेत हे आरोप दुरुस्त व्हावेत असे होत नाही. एक तर बेरोजगारी प्रचंड वाढले. नागपूरला त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांना सुद्धा ते नोकऱ्या देऊ शकत नाही. नुकताच टाटाचा प्रकल्प हा नागपूरवरनं गुजरातला गेला, हे त्याचं दुसरं उदाहरण आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दामदुप्पट करतो म्हणत होते, त्याच्यावरती त्यांनी काय फारसं लक्ष घातलं नाही, काहीच झालं नाही. उलट शेतकरी जास्त अडचणीत आला. आज कापसाला दर नाही आहे, सोयाबीनला दर नाही आहे, म्हणजे सगळेच शेतकरी हे अत्यंत अडचणीत आलेले आहेत. आरक्षणाचा मारेकरी म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण मराठा समाजाचे आरक्षण त्याने दिलं नाही, धनगर समाजाचं त्याने आरक्षण दिलं नाही, मुसलमान समाजाचं त्याने आरक्षण दिलं नाही. उद्धव ठाकरेंच्या ते निशाण्यावर आहेत सतत, हे बघ निश्चित. कारण या राज्यातली कायदा व सुव्यवस्था इतकी जरी घसरलेली असली तरी त्याचं ते नेहमी स्पष्टीकरणच देतात. होय आमचं चुकलं असं ते तोंडातून कधीही काढत नाहीत. इवन छत्रपतींचा पुतळा जरी कोसळला त्यावेळेला सुद्धा त्यांनी माफी, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली, पण फडणवीस साहेबांनी माफी मागितली नाही आणि त्या समाजानं तरी बघितली नाही. अशी आजची परिस्थिती आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं करणार होते, कोट्यावधी रुपये नाही अब्जावधी रुपये खर्च पडले. त्याचं काय झालं हे त्यांना विचारलं तर त्यांना राग येतो, ते त्याचं स्पष्टीकरण देत नाहीत. म्हणजे आज घडीला देवेंद्र फडणवीस साहेब सर्वार्थानं
सर्वांच्या बऱ्याच जणांच्या टार्गेटवरती आहेत आणि हे टार्गेट त्यांना हे करून काढणं हे इतकं सोपं राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांची वाटचाल ही अडचणीचीच आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद. माझी ही पोस्ट आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.